नमस्कार, कुमुदा टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या 10व्या दिवसाच्या अधिवेशनामध्ये आणि 10 दिवसांमध्ये काय काय घडलं ते सविस्तर आपल्यासमोर मी मांडणार आहे. ह्यामध्ये बेंगळूरचे प्रिन्सिपल सेक्रेटरी चैनी केले, विठ्ठल हेगडेकरांनी चैनी कमाई केली कारण त्यांना जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच होतं. पेंडालवाल्यांनी कमवले, लाईटिंगवाले कमवले आणि ह्याबरोबर स्मार्टवाल्यांनी पण कमवले कारण सरकारच्या पैशामधनं 500 किलो कुंदा अधिकाऱ्यांना वाटण्यात आला. त्यानंतर पत्रकारांना जल्लेनी पार्टी दिली, लक्ष्मी हब्बाकडनं पार्टी दिली, सतीश जारकिहोळीने पार्टी दिली. हा एक झाला विषय. दुसरा विषय असा, अधिवेशनमध्ये काही चर्चा झाल्या, अमेंडमेंट झाली, बिल्लसुद्धा पास झाली, शेतकऱ्यांच्या बिल्लाबद्दल चर्चा झाल्या, कर्मचाऱ्यांच्याबद्दल चर्चा झाल्या, शिक्षणाबद्दल चर्चा झाल्या. पण ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा कोणाला होणार हे ठरवायला मी तुमच्यावर सोडलेलं आहे. अधिवेशनाच्या बाहेर आतापर्यंत किमान 70 आंदोलन मोर्चा झाल्या. मंत्री आले, निवेदन स्वीकारले, पण ह्याचा न्याय निवाडा केव्हा होईल ह्याची शक्यताच नाही. आता मी तुमच्यासमोर तिसरी आणि शेवटची गोष्ट सांगतो. बेळगाव जिल्ह्यातील 34 खात्याचे वरिष्ठ अधिकारी आज बंधनमुक्त झाले. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, हे 34 खात्याचे वरिष्ठ अधिकारी प्रिन्सिपल सेक्रेटरीच्या सेवेमध्ये लागलेले आहेत. आज त्या बंधनातून मुक्त झाले, बरोबर की नाही. जे बेळगावमध्ये सुवर्णसौध बांधलं होतं त्याला 500 कोटीचा खर्च आला होता आणि ह्यासाठी दरवर्षी 5 ते 6 कोटी व्यवस्थापनासाठी आणि सफाईसाठी लागतो. ह्या वर्षी पण सुद्धा 5 ते 6 कोटी रुपये खर्च झाले. 13वे अधिवेशन संपले. यासाठी सरासरी मी मागं म्हटल्याप्रमाणे गुन्हेली भागाकार केलं तर 100 कोटीचा खर्च आला आहे. आणि हे 100 कोटी रुपये जर 100 खेड्यासाठी जर विकासासाठी खर्च केले असते तर 100 खेडी सुधारले असते. जनतेमधनं चर्चा आहे, पुढच्या वर्षी पण अधिवेशन होणारच, असाच खर्च होणार, पण त्याचा फायदा काही होणार नाही. आणि ह्या सगळ्या अधिवेशनमधनं कुणाला फायदा होणार हे जनतेनंच ठरवलं पाहिजे, जनतेनं विचार केला पाहिजे. आजच्या सत्रामध्ये एवढंच. कुमुदा टीव्ही, ब्युरो न्यूज, बेळगाव. कुमुदा टीव्हीला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. नमस्कार.